जबाबदारी पार पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न असणारा पतीला करावा लागतो या. आणि तो तुझा पती असणारा प्रभू रामचंद्र असणारा व्रत धरून बसला या. कधी माझ्या सीतेचा शोध लागल, कधी सीतेचा शोध लागल, मी तुझ्या शोधासाठी आलोय. ऐक सीते पुढं. श्री बांधवनिया सागर सपुत्रा प्रधान निशाचरा येनेसी वदोनीच सचिर सीता सुंदर उद्धरणे. एवढंच नाही तर पुढचं असणारं व्रत तोपर्यंत भगवंताने व्रत कोणता धरलंया. मला फक्त शुद्धीसाठी लावलंय. हे माझ्याकडे काम दिले. पण प्रभू रामचंद्र सर्व असणारी वानर सैना सोबत घेऊन त्या असणाऱ्या 400 कोस लांबीचा जो आडवा समुद्र या आणि त्या समुद्रावर सेतू बांधून सिने सगळी आमची सैना पाठीमागे तेवढी घेऊन इथं यायचंय लंकेत. आणि लंकेत आल्याच्या नंतर ह्या रावणाचं ससैन्य परिवार सगळे लहान मुलं असतील म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्याचा अंत माझा राम करणार आहे. हो. आणि पुन्हा तुझा उद्धार करायचा. इथून त्याच्या बंदीमधून तुला घेऊन जायचंय. मग मला सांगा, असं सांगितल्यावर चिंता लागल का सीतेला? नाही, चिंता लागणार. म्हणून हनुमंत असणारा हे भजन मांडलंय. पण कुठे? वृक्षावर हनुमंत भजन करतोय, कथा सांगतोय आणि सीता माता ऐकती या. विश्वास मानील वानरा मरुणी खुनालेली मुद्रा सांडोलिया दुःख निद्रा बेटी कपिंद्रा राज मुद्रा दुता राम. ए सीते, आलोय मी, सेवक आहे मी तुझा. पण मानवाच्या देहामध्ये असणारा माझा देह नाही, माझा देह आहे वानराच्या शरीरामध्ये मला जन्म दिलाय. मी जर वानराच्या रूपामध्ये जर तुझ्यापाशी आलो तर तू मला ओळखणार नाहीस. आणि तुझी माझी जर ओळख नाही पडली, सांगा 4 पायाचा प्राणी कुठं शुद्धी करीत असतोय का? संशय येईल तुला, संशय. म्हणून माझ्या रामानं 10 अवताराची मुद्रिका माझ्यापाशी दिली तुला ओळखण्यासाठी. आणि ती मुद्रिका तुझ्या पुढं आहे आणि तिच्या बरोबर तुझा संवाद आहे. आणि मी असणारा आलोय बर का. ऐक माते पुढं काय सांगतोय. रामचरिता सीता झाली सावचित्ता कथानुवाद वृक्षात अतिविस्मित जानकी. सीता मातेच्या कानावर शब्द पडू लागले आणि सीता मातेच्या कानावर हे प्रबोधन झालं, प्रबोधन झालं. मूर्छना अवस्थेमध्ये सीता गेली होती. शोक लागला होता, वियोग होता स्वतःच्या पतीचा. माझा पती कुठं गेला असेल का? माझ्या पतीने असणारा आत्महत्या केली असेल का? हे शोक होता. आणि पतीचं आणि पत्नीचं आणि पतीचं नातं तुटल्याच्या नंतर हा शोक असतो बर का. आणि तो शोक करून करून सीता माता मूर्छित पडलेली होती. हनुमंताला सावध करायची होती. जाऊन उडी मारून उठवायच नव्हती का? मग सांगा. कारण नाही, त्या अवस्थेमध्ये उठवून उपयोग होत नव्हता. उठवायचा असेल तर बोध झाला पाहिजे. मरगळ घेतलेले सुद्धा बोध करू लागतो बरं का. झोपेतल्याला बोध करू लागतो. उठा उठा, जागे व्हारे आता हो, स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या. हे जर केलं तरच आपण सावध होतात. त्याच्यासाठी बोध करणार लागतोय. आणि आता असणार सावध हो सावध, मी इथपर्यंत आलोय असं म्हणल्याच्या नंतर सीता मातेचा वियोग असणारा रामाचा लागलेला बाजूला सरकला. सीता माता सावध झाली आणि सावध होऊन पाहती पुढं. वृक्ष कथा अनुवादत आला निश्चित श्रीरामा. सीता माता सावध झाली, सावध होऊन बघतीय मुद्रिका माझ्या समोर आहे. बरं, मुद्रिका आहे तर निर्जीव आहे. तोंडे महाराज बोलताय कोण? वृक्षामधून आवाज निघतोय. आणि वृक्षामधून जर आवाज निघत असेल तर माझा प्रभू रामचंद्र आहे. आणि नक्कीच येऊन इथं बसला असेल का? तो राम बोलत असेल का? ओळख नव्हती हो कुणाची याची? भक्ताची ओळख नव्हती ना, हनुमंताची. सीतेला वाटलं माझा राम असणारा नक्की आला असेल. वृक्षामधून आवाज निघतोय, वृक्ष बोलत असतो का? नक्की माझा राम आला असेल. ही सीता मातेचं मनोगत चालू झालंय का पुढं. वृक्षासी पुसे करून नमना कोण करीतो राम कीर्तना त्याचे पाहिन मी वदना
वृक्षावर आपली नजर लावली. दर्शन घेतलं, पहिलं दर्शन, आणि वृक्षाला बोलायला सुरू केलं, या कोण माझ्या रामाचं भजन वृक्षामधून करतय? आणि राम भक्ताचं आणि माझं इतकं प्रेम असावं लागतंय. अरे ज्या माझ्या रामाचं भजन करतोय ना, त्याचं मुख बघण्याची माझी इच्छा झाली बरं का. हो, सीता मातेनं बोलायला सुरू केलं. त्यावेळेस काय आवाज येतोय वृक्ष, सांगा पुढं. ज्या श्री राम कथेची शैली, त्याच्या चरणीची धुळी, मी वंदिन सुख समेळी, मुख मज जवळी दावावे. अरे ज्याच्या मुखामधून सिने, ज्याच्या हृदयामध्ये भगवंत प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाची भजनाची ज्याला असणारी गोडी, या ज्याच्या मुखामधून श्री राम नाम येत, या संत चरण राज लागता सहज, वासनेचे बीज जळून जयशी अवस्था आहे. आणि त्या संताचं, त्याच्या पायाची धुळी माझ्या डोक्याला लागावी दर्शन घेत असताना, ही माझं मनोगत आहे. अशी सीता माता ज्या वेळेस बोलती, हनुमंत ऐकतोय वृक्ष म्हणून. दोघांचा संवाद चाललाय. काय पुढे होते सांगा. त्याचे मुखी श्रीराम कीर्तन, त्याचे पद देखता वदना, परम सुख समाधान, कृपा करून भेटावे. हात जोडले बोलायला सुरू केला. ज्याच्या मुखामधून श्री राम नामाचं भजन चालतंय, आणि त्याची संगती लागावी, त्याची भेट व्हावी, त्याचा मुख चंद्र मला बघायला मिळावा, हे माझ्या मनाची इच्छा आहे. लवकर प्रकट व्हा. कोण आहे बाबा? राम नामाचा आवाज येतोय, कुणीतरी गातोय. असं गुपित बसून जर किती बी टाइम जरी घालवला तरी नाही माझ्या मनाला समाधान व्हायचं. राम भजन करणाराच मुख मला बघायला मिळावं, त्याच्या पायाचं दर्शन घ्यायला मिळावं. अशा राम भक्ता लवकर प्रगट हो, लवकर प्रगट हो रे बाबा. अशी सीता माता असणारी स्वतःच्या मुखातून आवाज करते, मात्र भेट नाही बर का. कानामध्ये असणारा फक्त बोध झालाय, आवाज येतोय, ध्वनी निघतोय, आणि त्या ध्वनीच्या मार्गानं सीता माता असणार त्या ठिकाणी असणार स्तवन करते. सीता सप्रेम निज चित्त प्रमोद कंठाती भावार्थ, जे देखून मुद्रा आणि येते कृपावंत भेटावे. सीते मातेच्या मनामध्ये असणारा भाव होता, श्रद्धा होती कोणती? अति प्रेम उत्ताविळ झालाय सीता मातेचं. अरे ज्या राम भक्तानं माझ्या भगवंत प्रभू रामचंद्राची 10 अवताराची मुद्रिका आहे ओळखली ना सीता मातेनं. सीता माता कोण होत्या? अर्धांगीत, जिथं राम तिथं सीताया. अरे ज्या ज्या अवतारामध्ये भगवंतानं अवतार धरला, त्या अवतारामध्ये ह्या लक्ष्मीला जावं लागले त्यांच्या सोबत. म्हणून सांगा, त्या अवताराचं पूर्ण चारित्र्य सीता मातेला माहित होतं, ओळखली ती मुद्रिका कोण आहे ती. ज्या राम भक्तानं माझ्या रामाची, माझ्या स्वामीची मुद्रिका इथपर्यंत घेऊन आले, त्यानं लवकरात लवकर प्रगट व्हावं आणि माझी भेट घ्यावी, ही माझी इच्छा आहे. लवकर या, लवकर या अशी असणारी सीता माता विनंती करते. सीतेचे वचन हनुमान स्वय उतरुणा, सीतेसी घाली लोटांगणा, मस्तकी चरण वंदिले. असा ज्या वेळेस सीता मात्याच्या मुखामधून असणारे शब्द निघू लागले, हे हनुमंतानं असणाऱ्या वृक्षावर ऐकल्याच्या नंतर काळ आणि वेळ पुन्हा येत नाही, क्षणोक्षणी हाची करावा विचार हो. तरावाया पार भव सिंधू. अरे जर वेळ एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा येईल याचा भरवसा नाही. हनुमंताने विचार केला, सीता माता ताबडतोब आपल्याली राम भक्त सीता सुद्धा रामाची भक्ती ती आपल्याली बोलावती, आणि तिची जर आता जर नाही भेट घेतली तर पुन्हा आपण म्हणतात नाही बघायला पुन्हा एवढे 4 महिने 6 महिने झाल्यावर बऱ्याच लोकांचं काय मिळतंय, आणखीन संसार करायचाय, पोरं मार्गाला लावायचे, आणि तिथून पुढे आपण भजनाला जाऊ, पुन्हा रामायणाला जाऊ, सोनानी बाहेर हाकाल्यावरची काढा रस्ता धरू, असं नका करू. अरे रस्ता धरायचा असेल तर जोपर्यंत आपले हात पाय चालते, हातामध्ये सत्ता तोपर्यंत एखादा मार्ग धरा. हनुमंताने विचार केला,
आता सीता मातेची भेट घ्यावी लागल. वृक्षाहून खाली उतरले, आले तसे सीतेचे पाय धरले आणि दर्शन घेतल्याबरोबर काय संवाद होत आहे का पुढं? देखून या दृष्टी सीतेसी हनुमान निकट भेटी, हनुमंतासी हर्ष पोटी आनंद